मन मंदिरा गजर भक्तीचा. काय तुम्हाला सांगू, फुरका हा 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 हा. जे जुनी माणसं आहेत ना त्यांना फुरक्याची लज्जत कळेल. असा मारला की नाही. हां, आमच्याकडे नवीन टेबल आणलं. अहो ते फुरका मारायचे अडकली की माझं. फार जुनी काळची गोष्ट आहे. काय जुन्या काळची आमच्या वडिलांना सुद्धा फुरका मारायची सवय होती. तर ते आम्ही पण फुरका मारायचे. लागलं ना, अरे म्हणले बाबा तू आपण टेबलावर बसता, टेबलावर फुरका मारायचा नसतो. मग ते मारायचं असं, मग असं घेऊन मारू लागलो. पण फुरका मारल्याशिवाय राहिलो नाही. काय गोडी कशात आहे, लोक चांगलं म्हणतील नाही तर वाईट म्हणतील. तुम्हाला एटिकेट्स नाही नसे ना का, आम्हाला बरं वाटतंय ना. हां, आम्हाला काय तुझे 18 करायचं आणि केटी करायचं आहे. तुझी 80 नको आणि तुझी केटी नको. आमचा आपला फुरका आहे तो बरा आहे. तसं असो तो लोकांचे बोल शिरावरी, माझी मज बरी विठाबाई. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याकरता बिलकुल नाही, पाप धुण्याकरता बिलकुल नाही. आयुष्यभर परमार्थ केल्यानंतर पाप शिल्लक कसं राहतं. पाप करण्याची बुद्धीच होणार नाही. आणि यदा कदाचित चुकून जर घडलं तर हरिनामाने ते धुतलं जातं, हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, कधीही विसरू नका. हे पाप करण्याची, हे बघा, विचार येत नाही असं मी म्हटलं नाही, पण त्या विचाराकडे पाऊल पडत नाही, हा हरिमुखेचा कंट्रोल आहे. कोणीही मिजास मारू नये की आमच्या मनात पाप येत नाही. लबाड बोलतोयस. पाप काय असतं याची जाणीव ज्ञानेश्वर महाराजांना होती, म्हणून लिहिले पापात्मक पाप आणि पुण्यात्मक पाप. तसं सर्वांना पापाची कल्पना आहे. अहो काय खाणार का, अहो हे बघा आमच्यासारखं असेल तर ना, आम्ही वारकरी आहोत, म्हणजे आम्ही काय करायला पाहिजे आणि काय नको करायला पाहिजे याची आम्हाला जाणीव आहे. याची आम्हाला जाणीव आहे. माझं म्हणणं कळलं का. म्हणून पुण्याची गणना कोण करी. लक्षात ठेवा, दोन अर्थ. इतकं पुण्य जोडता येईल की त्याचं मोजमाप ठेवता येणार नाही. जसं अलीकडे नोटा खूप झाल्या त्यामुळे ती मशीन आली, फडफड 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 फडफड. तसं इतकं पुण्य जोडलं जाईल की तुला त्याचं मोजमाप करता येणार नाही. आणि दुसरा अर्थ, पुण्याची गणना कोण करी. हॅट, पुण्याकरता परमार्थच करत नाही तर त्याची गणना आम्हाला काय, मिळेल नाही तर नाही मिळेल, त्याचं तो बघून घेईल. त्याचं तो बघून घेईल, त्याचं तो बघून घेईल. मी आवडीने करतोय, मी आवडीनं करतो का न करतो त्याचं तो बघून घेईल. पुण्य आहे का पाप आहे त्याचं तो बघून घेईल. शब्द उच्चार अशुद्ध आहे का शुद्ध आहे मला माहिती नाही. एक महत्त्वाचा भाग सांगतो. अबद्ध पडता वेद, दोष बाधती सुबद्ध, पण नाम पडता अबद्ध, श्रोते होती शुद्ध परमार्थता. कसा आहे, वेदाचा उच्चार जर अशुद्ध झाला तर पाप लागतं, पण नाम वेडं वाकडं गायलं तरी पुण्य लागतं. माझ्या गाठची ओवी नाही, भागवतात काढून बघा. अबद्ध पडता वेद, म्हणून नको ते येत नसेल तर म्हणायच्या भानगडीत पडू नये. मराठी वाचता येतं ना, चुकलं तरी ज्ञानेश्वरीचा शब्द दोष लागणार नाहीत. ज्ञानोबाराला कळतं, ह्याला सुमार मळात येतं, वाचता वाचता येईल, वाचता वाचता येईल. पण वेदवाक्य जर अशुद्ध उच्चारलं, अबद्ध पडता वेद, दोष बाधती सुबद्ध, नाम पडता अबद्ध, श्रोते होती शुद्ध परमार्था. जिव्हा द्विरुक्ती बोलता, यम प्रहार वाजेन माता, पण तेच राम राम म्हणता हरिभक्ता यम कापे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, डबल सांगितले. शास्त्र असं आहे की एक शब्द दोनदा उच्चारला तर ते पाप लागतं. जिव्हा द्विरुक्ती बोलता, यम प्रहार वाजेल माथा, पण तेच हरिहरी म्हणता यम कापे. राम राम म्हणता यम कापे, कारण ते हरीचं नाम आहे, त्यांनी पाप लागत नाही. नाही तर शास्त्र असं आहे की तुमच्या तोंडातून एक शब्द रिपीट झाला की ते पाप लागलं वाणीला. आता हे कसं कोष्टक बसायचं सांगा मला.
कसं कोष्टक बसायचं इतकं सोपं नाही आहे. म्हणून ते सांगून ठेवलं. हे बघा, पूर्वी वेद लिखित नव्हते, कंठस्थ होते. म्हणून पाठ करणाऱ्यांनी या भीतीने इतकं नीट पाठ करावं की त्याच्यातून अशुद्ध उच्चार कुठेही जाऊ नये. अशुद्ध उच्चार झाला की पाप. माझं म्हणणं कळलं का? आता आई किती शुद्ध बोलता तुम्ही? ए आयडे, आयो, बरोबर आहे ना? या आयशे, आला माझा बाबा, आला माझा मातोश्री, माताजी. नाही, ते म्हणेल काही येडबीड लागले का तुला? कुठून शिकून आलास आहे? हां, रोज हाक मारतो तशी हाक मार गे. काय? अरे त्या हाकेमध्ये जे प्रेम आहे ते हे 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 नको ते शिकू नकोस. आपल्याला नको आहे तसं आम्हाला नको आहे बाकीचं काही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. साधं सरळ जेवढं तुम्हाला मला कळतं तेवढं तुम्हाला सांगतो. याच्यापेक्षा दुसरं काय सांगणार मी? रोज म्हणा, जितक्या वेळा म्हणता येईल तितका म्हणा. हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. एवढं म्हणत जाल, आपोआप जीवन परिवर्तन होईल, आपोआप जीवन पालटेल. म्हणून देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपल्याला सप्तमीला दरवर्षीप्रमाणे लोणावळ्याला जायचं आहे. दुधेरला जातो आपण. तेव्हा आम्ही वृंदावनला उतरलो आणि त्या गयेला उतरलो. गयेला उतरल्याबरोबर लगेच माणसं धावत आली, पिंड करा, पिंड करा, पिंड करा, पिंड करा. मी म्हटलं, मेरे बाप जी ऐसे करो, आपको दक्षिणा कितनी चाहिए? 10 चाहिए तो 20 देता हूँ, मगर ये नहीं करने का हमको. पिंडदान नहीं करने का? नहीं, हमने किया है. जिस समय हमने तुलसी की माला हमारे देह पर से डाली, उस समय ही हमारा देह पांडुरंग को अर्पण किया है. ये पिंड दे दान किया है. आम्हाला करायची आवश्यकता नाही आहे पिंडदान. जो वारकरी आहे त्याने, हे बघा, मागच्यानी पिंडदान करण्याची वाट बघण्यापेक्षा जिवंतपणे तुळशीची माळ घालून आपला पिंडदान करून टाकावा. हां, गळ्यातली तुळशीची माळ असते की नाही की तसं कुणी बघत नाही. काय चला आता काय 1-2-4 मिनटं राहिली, तेवढ्यात एक छोटीशी गोष्ट सांगतो. पुढचा विषय आहेच आहे, आता चालूच आहे आपलं. वाली आणि सुग्रीव, भावाभावामध्ये युद्ध हे अनादिकालपासून आहे. म्हणजे तसं काही म्हणजे निराळं आहे. तुमच्या भावाभावामध्ये असेल तर वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. हे पुराण काळापासून चालत आलेलं आहे. काय म्हणजे काही नवीन आहे असं काही. नवरा बायकोचं जमत नसेल तर पूर्वीसुद्धा देवाजन त्यांच्या बायकोचं जमत नव्हतं. हे पूर्वी काळपासून आहे. अहो, त्या उमेनेसुद्धा शिवाची परीक्षा पाहिली. बिल्लीण झाले आणि त्याच्या पुढे नाचू लागली. बरं झालं देव फसले नाहीत, नाही तर त्याने काय केलं असतं? फाडून खाल्लं असतं शिवाला. हां, झालं. काय सांगत होतो रे? हां, वाली 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 वाली. आपल्याला कोणतरी वाली भेटला. काय वाली आणि सुग्रीव. मग तो लढाई करत करत सुग्रीवाला सांगितलं, तू इथे विवराच्या दारावर बस, मी आतमध्ये जातो, लढाई करतो. हो, 1 महिना झाला, 2 महिने झाले, तो बाहेरच येईना. त्याला वाटलं हे मेलं. बरं झालं म्हणले, किटकिट गेली. आणि हा दरवाजा सोडून आला की कोणाला आतमध्ये सोडू नकोस. आणि ह्याने त्या वालीने त्या राक्षसाला मारलं आणि बाहेर आला. तर हा नव्हता म्हटल्याबरोबर तो काय सांगू तुम्हाला, लाल झाला. आला आणि जेत तुडवला त्याला. मेलो 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 करत पळाला, मारुतीरायाकडे आला. मग मारुतीरायाने त्यांना रामाकडे आणलं, पायावर घातलं. ते म्हणले, याला अभयदान द्या. याला जर मदत केली तर याचं सैन्य, हा राजा आहे, उद्या आपल्या उपयोगी पडेल. ते म्हणले, काय अडचण आहे? असं भावाभावातलं आमचं वाद आहे म्हणले. तर त्या वालीला मारायचं आहे. देवसुद्धा सुपाऱ्या घेतात बरं का.
हे आता याचा अर्थ काय, आधुनिक भाषेत काय सांगू मी तुम्हाला? काय चुकलं का माझं सांगणं? काय ते म्हणले त्याला जर मदत केली ना तर पुढच्या आपल्याला जानकी जी शोध करायचं त्याच्यामध्ये लढाईमध्ये हे उपयोगी पडतील. म्हणले माझ्याकडेच का नाही? म्हणते त्याची भानगड अशी आहे, 7 झाडाच्या आडून तो बाण गेला पाहिजे. आता 7 झाडाचं भेदन करून छेदन करून त्या वालीला लागला पाहिजे. राम म्हणले त्यात काय करीन ना मी, फक्त म्हणले आता तू एक करायचं, युद्धाला बोलवतो म्हणले. गेला वाली बाहेर ये. वालीलाही कळलं नाही एकदम हे आवाज का देत आहे. आणि तुम्हाला सांगू, जे सुरू झाली लठ्ठालट्टी, हे मारतंय त्याला ते मारतंय त्याला, आणि हा वाट बघतोय की रामाचा बाण केव्हा येईल. पण ते इतके दोघे सारखे दिसत होते, रामाला कळेनाच याच्यातला वाली कोण आणि सुग्रीव कोण. त्याला वाटलं चुकून जर मारलं तर सुग्रीवच मारायचा, त्यापेक्षा ते गप्पच बसले आणि हे मार खाते शेवटी पळालं. काय म्हणलं हे रामा, काय हे बघ सबद अंगा रक्तबंबाळ झालं. आणि काय करत होतास? अरे म्हणले कोणचा सुग्रीव आणि कोणचा वाली हे मला कळलंच नाही. असा आहे होय म्हणाले. आणि जरा गळा पुढे कर. मग त्याच्या गळ्यात माळ घातली. बरं का? मग फुलांची म्हणा, तुळशीची म्हणा, तुळशीचा हार घातला म्हणा, काय घालायचं म्हण. म्हणजे आता ही खूण झाली म्हणे. ज्याच्या गळ्यात हार आहे, तुळशीची माळ आहे, तो सुग्रीव, आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही तो वाली. मग काय सोपंच ना. लढाई सुरू झाल्यावर पहिला बाण सुटला आणि त्या वालीला उडवला. ज्याच्या गळ्यात सुग्रीव आहे तो माळ करी. म्हणून नीट लक्षात घेतलं का, ज्यांच्या गळ्यात माळ आहे त्यांना देव मारत नाही. म्हणजे मला सांगायची गोष्ट म्हणजे मुद्द्यावर मी आलेलो आहे. काय तुमच्या गळ्यात जर माळ असेल तर देव म्हणेल हा आपला आहे, हा आपला आहे. पण वालीसुद्धा काही कमी नव्हता. तारेने डोकं मांडीवर घेतलं आणि रडू लागली. राम गेले. ती म्हणली तारा, काय मी कशा माझा नवरा म्हणतो ते बघायला असता. हे म्हणले आम्हाला अडवू नकोस, कोणाला मिळणार नाही असं मरण मला मिळालं आहे. देवाच्या हातून माझा मृत्यू आहे, माझं भाग्य थोर आहे. रामाला अडवायचं नसतं कधी. तो जे करतो ते बरोबर म्हणायचं, त्यालाच भक्त म्हणतात. तो जिवंत राज्याकरता राहिला आहे. मी रामाच्या चरणी माझं आयुष्य होऊन टाकलं आहे. आणि शेवटी एकच शब्द मी माझा सांगतो तुम्हाला. मृत्यूच्या समयाला का होईना वालीला वाली भेटला. कोण वाली भेटला? राम हरी राम हा वाली भेटला. आणि भेटल्याबरोबर तिथेच शेवटचा श्वास घेतला रामाकडे बघून. तसंच हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि पुण्याची म्हणून हरी हरी म्हणतच प्राण सोडला. पुंडलिकावरती हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. मन मंदिरा गजर भक्तीचा.